ओके, थोडासा नेटचा प्रॉब्लेम आला आहे, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवून देईन. ओके, मागचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यात आपल्याला एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट आणि ऑर्डर ऑफ पेमेंट आपलं झालं होतं. आता त्याच्या पुढचं आपल्याला करायचं आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर तर इकडे पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम आणि सन्ड्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतरचे जे कॉलम आहे अरुण्स कॅपिटल, वरुण्स कॅपिटल, मिथुन्स कॅपिटल. ओके, तर आपण फॉर्मॅट बनवला. आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. आता पहिल्यांदी बॅलन्स ड्यू लिहूया, कोणाचे किती पैसे आपल्याला द्यायचे बाकी आहेत. तर बॅलन्स ड्यूमध्ये पहिले सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. सन्ड्री क्रेडिटर्सचे आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 98,600 सेटल करायचे. त्यांचा क्लेम आहे 1,06,250 एवढा, पण त्याचे 98,600 सेटल करायचे आहेत. नंतर कॅपिटलमध्ये ॲडजस्टेड कॅपिटलचे अमाऊंट सेटल करायचे आहेत. म्हणजे अरुणचं 90,950, नंतर वरुणचं 1,02,000 आणि मिथुनचं 59,500 एवढे पैसे ॲडजस्टेड कॅपिटलचे आपल्याला सेटल करायचे आहेत. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 9,520. तर ही कॅश आपल्याला एक्सपेन्सेससाठी ठेवायची आहे पूर्णच्या पूर्ण. तर इकडे काय लिहायचं, कॅश अवेलेबल 9,520 एवढे पैसे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते रिझर्वसाठी ठेवून द्यायचे. ओके, तर हे खर्चासाठी ठेवून द्यायचे. लेस केप्ट फॉर एक्सपेन्सेस 9,520 हे खर्चासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे इकडे नील राहतील. त्याच्यानंतर रिअलायझेशन वापरायला सुरुवात करायची. आता पहिलं रिअलायझेशन 31 जुलैला झालेलं आहे. तर इकडे काय लिहायचं, रिअलायझेशन ऑन 31 जुलै. तर इकडे आपल्याला 85,000 मिळाले, 85,000, आणि खर्च केले 5,000, लेस एक्सपेन्सेस 5,000. तर आता 80,000 आपल्याला अवेलेबल आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी. तर हे जे 80,000 आहेत ते आपण पहिल्यांदी सन्ड्री क्रेडिटर्सना द्यायचे. लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स 80,000, लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स 80,000. तर हे 80,000 सन्ड्री क्रेडिटर्सना द्यायचे. तर टोटल क्लेममधनं कमी होतील, सन्ड्री क्रेडिटर्समधनं कमी होतील, ते मायनस करायचे आपण. म्हणजे इकडे
नील झालं. आता जेव्हा कॅश संपते त्यावेळेला आपण त्याला काय म्हणायचं, बॅलन्स ड्यू. आपली जी रिअलायझेशन संपलं असेल त्यावेळेला काय म्हणायचं, बॅलन्स ड्यू. तर इकडे 80,000 आपण टोटल क्लेममधनं कमी करणार, कॅशमधनं कमी करणार आणि सन्ड्री क्रेडिटर्समधनं कमी करणार. आणि याचा जो टोटल क्लेम आहे तो आपण कॅल्क्युलेट करूया. टोटल क्लेम 3,51,050. त्याच्यातनं हे सगळं मायनस करायचं. $18,600. तर एवढे आपल्याला पैसे आता द्यायचे बाकी आहेत. तर पहिलं रिअलायझेशन संपलं. आता दुसरं रिअलायझेशन 31 ऑगस्टला आहे. रिअलायझेशन ऑन 31 ऑगस्ट. $1,13,000 लेस एक्सपेन्सेस 3,000. आता ते वजा करून आपल्याकडे 1,10,000 राहणार. 1,10,000 पहिले क्रेडिटर्सना 18,600 पे करायचे. 18,600 क्रेडिटर्सना पे करायचे. तर हे 18,600 कॅशमधनं जातील, टोटल क्लेममधनं जातील आणि क्रेडिटर्समधनं जातील. आता इकडे आपले 91,400 राहिले. इथे 2,52,450 राहिले. इकडे नील येणार आणि इथे बाकीच्या व्हॅल्यू येतात. आता इथे आपलं सन्ड्री क्रेडिटर्सनं पे करून झालं. आता आपल्याला एक्सेस कॅपिटलचे रूल फॉलो करायचे आहेत. तर इकडे 8,500 मिथुनला द्यायचे. लेस पेड टू मिथुन 8,500. मिथुनला द्यायचे. तिथे 8,500 कॅशमधनं कमी झाले, टोटल क्लेममधनं कमी झाले आणि मिथुनच्या कॅपिटलमधनं 8,500 कमी झाले. आता आपण बॅलन्स कॅल्क्युलेट करूया किती राहतो. तर हे 8,500 पहिले आपण मिथुनला दिले. त्याच्यानंतर पहिला नियम आपला फॉलो करून झाला. आता दुसरा नियम जो आहे तो 16,575. 16,575 आपल्याला वरुण आणि मिथुनला द्यायचे. लेस पेड टू वरुण आणि मिथुन. 16,575 द्यायचे आहेत आपल्याला. आता त्यांच्या अमाऊंट्स इंडिव्हिज्युअल दिलेले आहेत. 11,050 आणि 5,525. 11,050 आणि
5,525 ॲक्च्युली डिवाईड करून झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जर डिवाईड केलं त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 आहे. 2:3 मध्ये जरी डिवाईड केलं तरी तेच येणार, 2/3 आणि इथे 1/3. 2:1 मध्ये डिवाईड करायचं. इकडे लिहूया कसं डिवाइड केलं. 16,575 इंटू 2/3 आणि 16,575 इंटू 1/3 असं डिवाइड केलं आणि आपल्याला बॅलन्स मिळाला. हा बॅलन्स आहे. तर हा कॅशचा बॅलन्स, हा टोटल क्लेमचा बॅलन्स, हा वरुणचा आणि हा मिथुनचा. ठीक आहे. तर आपण एक क्लोज करूया. आता आपले दोन्ही नियम फॉलो करून झाले. आता ॲक्च्युली हे 11,050 दुसरं आलं म्हणजे. आता रेशोमध्ये आलं. मी चुकून पहिल्याला दिलं, ॲक्च्युली दुसऱ्याला द्यायला पाहिजे. तर हे आता 2:1 रेशोमध्ये आलं. त्याच्यानंतर आता जे काय पैसे आहेत ते रेशोमध्ये तिघांना द्यायचे. लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर आपल्याकडे 66,325 हे रेशोमध्ये वाटायचे. $66,325चे 250 इंटू 2/5, परत इकडे इंटू 2/5 आणि इकडे इंटू 1/5. तर 2:1 मध्ये हे आपण डिवाइड केलं आणि आता आपला रिअलायझेशन संपलं. तर याला नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. तर इकडे नील येणार, नंतर इकडे 1,61,50. त्याच्यानंतर इकडे 64,420, 64,420 आणि 32,210. नंतर एक क्लोज करायचं. आता शेवटच्या रिअलायझेशनमध्ये जे खर्च वजा करून जे उरतात ते घ्यायचे. तर रिअलायझेशन ऑन ॲक्च्युली या प्रॉब्लेममध्ये पहिलं रिअलायझेशन 62,050 आहे. त्याच्यापैकी 5,000 दिले, मग इथे 57,050 राहते. पहिले आपण 62,000 आपलं 62,050 मिळाले आपल्याला.
त्याच्यातनं 5,000 खर्च वजा केले 57,050 ते आपण क्रेडिटर्सना दिले. नंतर दुसरं रिअलायझेशन या प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेस नाही आहे. दुसरं रिअलायझेशन मिळालं आपल्याला, पहिलं मिळालं 12 एप्रिल, 28 एप्रिल, पहिलं 12 एप्रिलला मिळालं, खर्च नाही आहे आणि ते सगळंच्या सगळं आपण क्रेडिटर्सना दिलं. 62,050, 62,050 हे क्रेडिटर्सना दिलं. नंतर दुसरं रिअलायझेशन मिळालं 28 एप्रिलला. एप्रिलला $45,050 मिळाले. आता क्रेडिटर्सना 36,550च द्यायचे. तर इकडे 45 मधनं 36,550 दिले. नील झालं. नंतर मिथुनला 8,500 दिले, नील झालं. नंतर पुढचं जे रिअलायझेशन आहे आता इथे आपलं रिअलायझेशन संपलं तर इकडे काय लिहायचं, बॅलन्स ड्यू. नंतर रिअलायझेशन झालं 12 मेला, 12 मेला रिअलायझेशन झालं. $1,40,930. आता इकडे 16,575 द्यायचे आपल्याला. रेशोमध्ये वाटूया तर ते आपण या दोघांना रेशोमध्ये दिले आणि आलं. आता 124,355 आपले बाकी आहे, ते पण देऊन टाकायचे. आता पुढचं रिअलायझेशन मिळालं आहे आपल्याला 25 मेला. त्याच्यातनं एक्सेस प्रोव्हिजन ॲड करायची. तर इथे काय लिहायचं, मे इथे आपल्याला मिळाले 21,250. नंतर लेस पेड टू ऑल. तर 21,250 सगळ्यांमध्ये वाटायचे. ॲक्च्युली हे 2-1 मध्ये वाटायचे. 2/5, 2/5, 1/5. आता हे जे 25 मेला जे पैसे मिळालेत ना, त्याच्यात ॲड एक्सेस प्रोव्हिजन करायचं. एक्सेस प्रोव्हिजन किती आहेत, 9,520 गेले आणि त्याच्यातनं 8,500 खर्च झाला. म्हणजे राहिले किती, 9,520 मायनस 8,500, 1,020 राहिले. आणि या दोघांची टोटल
22,270. तर हे पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर इकडे येणार लॉस ऑन रिअलायझेशन. तर हा लॉस ऑन रिअलायझेशन आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. फक्त एकदा काय काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कॅश अवेलेबल होती 9,520. ती आपण खर्चासाठी ठेवली, नील झालं. नंतर पहिलं रिअलायझेशन 62,050 ते आपण पूर्ण क्रेडिटर्सना दिले. नंतर इकडे बॅलन्स ड्यू आला. आता पुढचं रिअलायझेशन 45,50 आहे. 45,050. हॅलो हॅलो. हां बोल. हां हां मिला. हां मी जॉईन करतो. ओके. तर पुढचं रिअलायझेशन 45,050 मिळाले. त्याच्यापैकी क्रेडिटर्सना 36,550 दिले आणि क्रेडिटर्सचा क्लेम नील झाला. त्याच्यानंतर नियमाप्रमाणे मिथुनला 8,500 दिले आणि बॅलन्स एवढा आला.
त्याच्यानंतर 16,575 आपण रेशोमध्ये वाटले, एवढा बॅलन्स आला. नंतर तेवढे आपण सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये दिले. 21,250 पुढचं रिअलायझेशनचं राहतं. त्याच्यानंतर त्याच्यात एक्सेस प्रोव्हिजन 9,520 बाजूला काढले होते. 8,500 खर्च आला, म्हणजे 1,020 रुपये आले आणि एवढे आपण रेशोमध्ये वाटले. म्हणजे थोडक्यात इथपर्यंतच प्रॉब्लेम आहे. त्याच्यापुढे आपण काय करतोय, रेशोमध्ये लोकांना वाटतोय आणि इथे एक्सेस प्रोव्हिजन ॲड करतोय आणि वाटतोय. तुम्हाला जर काय नाही कळलं तर तुम्ही मला विचारा. आजचं लेक्चर संपूया आपण. सगळ्यांना थँक्यू.